आरक्षणाच्या हक्काचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दीपक भाऊ आप आगे बढ़ो, दीपक भाऊ आप आगे बढ़ो। अरे कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काय सांगाल आज काय मागणीसाठी तुम्ही मोर्चा काढलेला? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून या आजच्या मोर्चा निमित्त आमच्या धनगर समाजाची शान दीपक भाऊ बोराडे यांनी आज 10 दिवसापासून उपोषणाला बसून त्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा कायद्याने दिलेला अधिकार तो प्राप्त करून देण्यासाठी आमच्या धनगर समाजाच्या बांधवासाठी आज 8 ते 10 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत। या सरकारने जाणून बुजून आमच्या धनगर समाजावर अतोनात अन्याय केला। एक प्रकारे जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं त्या आरक्षणाला सर्व राजकीय पक्षांनी दिलंदाजी देऊन आमच्या धनगर समाजावर जाणून बुजून अन्याय केला आहे। आमचा धनगर समाज भेदभाव करणारा समाज, गुन्हा गोविंदाने प्रेमाने वागणारा समाज आज आमच्या समाजावर ही अशी नामुष्कीची वेळ या आताच्या सरकारने दिलेली आहे। या निमित्त मी राज्याचे मुख्यमंत्री यांना एकच विनंती करतो, आपण पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावू असे बोलले होते। आज 1000 मीटिंग तुमच्या झालेल्या आहेत। तुम्हाला धनगर समाजाच्या मताची गरज आहे, तुम्हाला धनगर समाजाच्या लोकांची गरज आहे, पण धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची का आठवण येत नाही? हा कुठेतरी सरकारने धनगर समाजावर केलेला अन्याय आहे असंच आम्ही समजू। या निमित्त एवढंच बोलतो आणि थांबतो। जय अहिल्या, जय
सामने लेकर काही थोडं सारखं मिळून द्यायचं काही थोडं समोर मला आधी तपासा सारखं तुम्ही तिकडे सारखा आधी थोडं तिकडे सारखं तिकडे यायचं हो साइड में सारखं ना ब्रेक मारो ना हो यहाँ पर बैठने वाले यहाँ पर लंबा सोनाजी मावशी तुम्ही बसा काही थोडं समोर सारखं पाठी मागे सारखं हा प्रेम सोनाजी हात तुमचा पाठी मागे आधी सारखं रेकॉर्ड कसे आणि आज आम्ही हा विराट इशारा मोर्चा काढलेला आहे. त्यांना काहीही झालं तर हा आम्ही आता
एक सेकंड माईक पकडा तर धनगर समाजाच्या सरकारकडून सरकारने मान्य करा नंतर काय एसटी आरक्षणासाठी आलेला आहे आणि आमचे मुख्यमंत्री सरकारने या उपोषणाला पाठिंबा दिलेला नाही. आम्ही या सरकारचा निषेध करतो. सर्वप्रथम आम्हाला सांगायचं आहे की आम्हाला सत्तेपासून पहिल्या अशा 100 पेक्षा जास्त कॅबिनेट झालं तरी पण धनगरांना फक्त काही आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे सरकारची खुर्ची सुद्धा खाली करायची ताकद धनगरांमध्ये आणि आज आमचा इशारा पण आज आमचा निर्णय होणार आहे. पण कारण आम्हाला सरकारने बघा एकाला जालनामध्ये आंदोलन उभं केले प्रत्येक समाजाचं पण सरकारने पाहिलं मुख्यमंत्री उपोषणाच्या ठिकाणी एका मराठा समाजासाठी तर मग संविधानिक पद्धतीने मागणी करणारे आमचं मुख्यमंत्री कधी येणार हा आमचा सरकारला इशारा आहे आणि सवाल आहे की जर मुख्यमंत्री इथे नाही आले तर आम्ही कोणीही उठणार नाही आम्ही जालना सोडणार नाही. मुख्यमंत्री साहेबांनी इथं आलं पाहिजे ही आमची मागणी आहे. 8 दिवस झाले सरकार काही दखल घेत नाही. सरकार दखल घेत नाही कारण सरकार जातीवादी आहे. सरकारला फक्त शिव्या देणाऱ्या आईवर शिव्या देणाऱ्या लोकांची सरकार काळजी करते कारण ते त्यांचे जावई आहे. पण जे संविधानिक मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांची संविधान मार्गाने शिवत आहे आमचे दीपक भाऊ विधायक पोलीस ऑफिसर आहेत त्यांनी संविधानाच्या मार्गाने जाऊन आंदोलन केले धनगर समाजासाठी 8 दिवस उपोषण केले. आमची मागणी आजची नाहीये गेली 36 वर्ष पूर्वीपासूनची मागणी तरी पण भोळ्या धनगरांना फसवण्याचं काम फडणवीस सरकार केलं तर आम्हाला फडणवीस सरकार सांगतो जाणून बुजून सरकार आम्हाला काय नव्हते आपलं नाव तुमचं सप्ताह परिषद घोषणा द्यायला महिला घोषणा 2 मिनिट सर